अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघाच 12 ऑक्टोबर शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज दसरा आहे। कारण विजयादशमीचं दुसरं नाव हे दसरा आहे आणि हा दिवस विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। चांगल्यावरती वाईटाची मात म्हणून हा दिवस साजरा केला जातो। संपूर्ण देशभर हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। बघा, दरवर्षी जी नवरात्र असते, नवरात्रीचे 9 दिवस संपले, माता लक्ष्मीची नवमी संपली की त्याच्या पुढचा दिवस, त्याच्या पुढची तिथी ही दशमी तिथी असते आणि या दशमी तिथीला आपण विजयादशमी असं म्हणतो। आणि हा विजयादशमीचा दिवस जो आहे हा विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त हा दसऱ्याचा मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी असंख्य लोक हे आपल्या घरामध्ये शुभ काम करतात, कामांची सुरुवात करतात। एखादी गाडी वाहन घ्यायची असेल तर ती घेतात, फ्लॅट असेल, फ्लॅट घ्यायची इच्छा असेल तर त्याचं बुकिंग करतात, सोनं खरेदी करतात, चांदी खरेदी करतात। कारण हा दिवस लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी आणि घरामध्ये काही शुभ गोष्टी आणण्यासाठी हा दसऱ्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावरती करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। कारण हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो। प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य आहे का? नाही। प्रत्येकाला चांदी घेणं ही शक्य आहे का? नाही। खूप इच्छा असते, कुणाची इच्छा नाही सोनं आणायची, कुणाची इच्छा नाही गाडी आणायची, पण कधी कधी नाही जमत किंवा नाही ते आपल्याला झेपत। मग त्याच्या ऐवजी मी आजच्या व्हिडिओमध्ये असा तुम्हाला उपाय सांगणार आहे की हा उपाय सोन्यापेक्षाही मौल्यवान असणार आहे। तुम्हाला 1 रुपयांची 5 नाणी ही बाहेरून आपल्या घरात आजच्या दिवशी आणायची आहेत आणि ती हळदीच्या पाण्यात बुडवून ठेवायची आहेत। पुढचा उपाय जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे। आजचा हा खास उपाय आहे, घराची भरभराट होण्यासाठी आणि घरात बरकत आणण्यासाठी विशेष उपाय आहे। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6, 6:30 किंवा फार तर 6च्या पुढे, रात्री 8, 8:30च्या मध्ये तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। यासाठी तुम्हाला 1 रुपयाचे 5 कॉईन लागणार आहेत, 1 रुपयाची 5 नाणी। ताई माझ्याकडे खूप चिल्लर आहे, तीच घ्यायची का? नाही। आपल्याकडे खूप सोनं असतं पण तरी पण आपण आजच्या दिवशी बाहेरून सोनं आणतो, त्याच पद्धतीने आज 1 रुपयाची नाणी ही तुम्हाला बाहेरून आणायची आहेत। आता कोणाकडे मागायला जायचं का? तर नाही। आपल्याकडे 10-20 रुपयाची नोट असेल त्यांच्याकडे घेऊन जा दुकानदाराकडे, त्या दुकानदार काकांना सांगा की दादा मला 1 रुपयाचे 5 कॉईन द्यायचे आणि त्या दुकानातून तुम्हाला ती नाणी आपल्या घरी आणायची। ठीक आहे, त्या दुकानातून तुम्हाला ती 5 नाणी आपल्या घरी आणायची आहेत। आता ही 5 नाणी घरी आणल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये सगळ्यात पहिले छोटी प्लेट ठेवायची आहे। त्या प्लेटमध्ये ही 5 नाणी ठेवायची आहेत। त्यावरती थोडंसं तुम्हाला पाणी घालायचं आहे। तुमच्याकडे गंगाजल किंवा गुलाबजल असेल तर तुम्ही ते घातलं तर उत्तम राहील, नाही तर शुद्ध पाणी घाला, ती नाणी स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर पुन्हा 1 प्लेट घ्यायची किंवा त्याच प्लेटमधलं पाणी ओतून द्या आणि त्याच प्लेटमध्ये ही 5 नाणी ठेवा। आता काय करायचं तर एक छोटा ग्लास घ्यायचा, त्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी घालायचं। आपल्या घरात पिण्यायोग्य असणारं जे पाणी असतं हे पाणी घालायचं। एक झाकणभर त्यामध्ये गंगाजल घालायचं। गुलाबजल असेल तर 1 झाकणभर गुलाबजल घालायचं, नाही तर फक्त शुद्ध पाणी घेतलं तरीही चालेल। यामध्ये एक तुरटीचा खडा घालायचा आहे। बघा, तुरटी जी लक्ष्मी स्वरूप किंवा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी असते। ह्याच तुरटीचा एक छोटा खडा तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये 1 चमचाभर हळद घालायची आहे। 1 चमचा किंवा 2 चमचे हळद घातली तरीही चालेल, फक्त हळद त्यात जास्त दिसली पाहिजे अशा पद्धतीने हळद घालायची आहे आणि हे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे। तुरटी व्यवस्थित त्यामध्ये विरघळवायची आहे। त्यानंतर एक पळी किंवा चमचा घ्यायचा। आता काय करायचं तर जी नाणी आपण तिथे ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये, त्या नाण्यांवरती किंवा त्या कॉईनवरती तुम्हाला या पळीने थोडं पाणी अर्पण करायचं आहे। हळदीचं पाणी त्यावरती अर्पण करायचं आहे। हळदीचं पाणी त्यावरती अर्पण करत असताना तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। बघा, भगवान श्री विष्णूंचं जे व्यंकटेश स्तोत्र आहे हे व्यंकटेश स्तोत्र 7 वेळा म्हणायचं आहे। 7 वेळा म्हणेस्तोवर थोडं जल तुम्हाला त्यावरती अर्पण करायचं आहे। थोडं पाणी अर्पण करायची 1 ओवी, पुन्हा थोडं पाणी अर्पण करायचं 2री ओवी, अशा सगळ्या ओव्या 15 ओव्या असतात, तुम्हाला सगळ्या ओव्या म्हणायच्या आहेत। तसं 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणेस्तोवर थोडं जल हळदीचं तुम्हाला त्या कॉईनवरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर ही जी नाणी आहे ती तुम्हाला पूर्ण त्या हळदीच्या पाण्यामध्ये तशीच बुडवून ठेवायची आहे। आता
1 तास मोजून 1 तास जेव्हा पण तुम्ही हा उपाय करायला बसाल तर तिथून 1 तास तरी ही नाणी तुम्हाला त्या हळदीच्या पाण्यामध्ये तशीच ठेवून द्यायची आहे. 1 ते 1.5 तास झाला की त्याच्यानंतर ही 5ही नाणी त्या हळदीच्या पाण्यातून काढायची. हे जे हळदीचं पाणी आहे हे घराच्या उंबरठ्याच्या समोर शिंपडू शकता किंवा घराच्या आतमध्ये 4 दिशांना किंवा घराच्या बाहेर तुम्ही चहूबाजूनी शिंपडलं तरीही चालेल किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उंबरठ्यावरती हे पाणी शिंपडलं तरीही चालेल. ठीक आहे. आता ही 5 नाणी त्यातून काढली की त्याच्यानंतर ही नाणी जी आहेत ही आपल्याला स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवायची आहेत. पुन्हा त्या नाण्यांवरती थोडं पाणी घाला. आता ती स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर ती पुसून घ्यायची. त्यानंतर आपल्याला एक छोटी बरणी घ्यायची आहे. तुम्ही प्लास्टिकची घेतली तरीही चालेल, काचेची बरणी घेतली तरीही चालेल. जी कुठली बरणी घेतलेली आहे त्यामध्ये एक मूठभर तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत. ठीक आहे. आपल्या घरामध्ये जे आपण खाण्यासाठी तांदूळ वापरतो हे तुम्हाला थोडे तांदूळ घालायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला आता ही 5ही नाणी खोचायची आहेत. म्हणजे त्या तांदळामध्ये ही 5ही नाणी तुम्हाला आतमध्ये अशी दाबून द्यायची आहेत. त्यानंतर ही नाणी त्याच्यावरती दाबून दिली की त्यावरती थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू त्या तांदळावरती अर्पण करायचं. त्यानंतर ती जी बरणी असेल त्या बरणीला एक झाकण लावायचं. त्या बरणीचं जे झाकण असेल प्लास्टिकचं कुठलंही तर ते झाकण व्यवस्थित घट्ट लावून घ्यायचं. ही बरणी आपल्या घरातील उत्तर दिशेला, ईशान्य दिशेला, घरात धनधान्य ठेवता त्या ठिकाणी किंवा तुमची तिजोरी असेल, कपाट असेल, कपाटाच्या समोर जिथे तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही बरणी जी आहे ही ठेवायची आहे. यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आणि ही तांदळाची प्लेट त्या बरणीच्या वरती ठेवायची आहे. त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक तुम्हाला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक तांदळाचं पीठ जे असतं तर त्याचा एक तुम्हाला दिवा बनवून घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे. हा दिवा त्या बरणीवरती व्यवस्थित प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्या तुपावरती एक चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे. आता हा दिवा आपला प्रज्वलित झाला म्हणजे हा दिवा आपला पेटू लागला की त्याच्यानंतर तुम्हाला तिथेच बसून भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे. ठीक आहे. जिथून म्हणजे आज दसऱ्यापासून जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर तुम्हाला सलग 16 दिवस हा उपाय करायचा आहे, मोजून 16 दिवस. आता समजा आज संध्याकाळी मी त्या बरणीवरती दिवा लावला तर हा दिवा तुम्हाला 1 तास तरी त्याच्यावरती पेटता ठेवायचा आहे. 1 तासानंतर तो दिवा तुम्ही तिथून काढू शकता आणि एखादं मोठं झाड असेल किंवा निर्माल्य असेल त्यात तुम्ही टाकून देऊ शकता. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यावरती दिवा लावायचा. सकाळ संध्याकाळ कुठल्याही एका वेळेत पुन्हा तिथे दिवा लावायचा. तिथे बसून व्यंकटेश स्तोत्र 7 वेळा म्हणायचं. त्यानंतर 1-2 तासांनी दिवा विझला की तो निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा. असं 16 दिवस दररोज एक नवीन दिवा, नवीन तूप, नवीन त्यामध्ये हळद घालायची आणि तिथे बसून दररोज 7-7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. बरोबर 16 दिवस पूर्ण झाले. 16व्या दिवशी शेवटचा दिवस असेल. 16व्या दिवशी दिवा लावून झाला, मंत्रस्तोत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर हे जे तांदूळ आणि त्यासोबत घातलेले 5 नाणे आहेत हे बरणीतून बाहेर काढायचे. एका लाल रंगाच्या कापडामध्ये ते बांधायचे आणि हे तांदूळ आणि जे 1 रुपयांचे 5 नाणे आपण म्हणजे 5 कॉईन जे आपण घेतलेले आहेत यातील थोडेसे तांदूळ आपल्या घरातल्या उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या 4 दिशांना शिंपडायचे. त्यानंतर यातील थोडेसे तांदूळ हे आपल्या घराच्या बाजूला किंवा शेजारी पाजारी कोणी असेल किंवा गोरगरीब असेल तर त्या व्यक्तीला 1 मूठभर तांदळाचं दान करायचं. हे अभिमंत्रित केलेले तांदूळ त्या व्यक्तीला दान करायचं. याने तुमचं दारिद्र्य हे निघून जाईल. तुमच्या पाठी लागलेली 7.5 आणि इडापिडा ही त्या तांदळाच्या स्वरूपात निघून जाईल. तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी ही त्या तांदळांच्या मुठीतून नष्ट होत जाईल. म्हणून 1 मूठ तांदूळ तुम्हाला त्या व्यक्तीला दान करायचे आहेत आणि राहिलेले तांदूळ आणि जे 5 नाणे आहेत 1-1 रुपयांचे हे तुम्हाला त्याच कापडात घट्ट बांधायचे आहेत आणि याची जी पोटली तयार होईल ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला कायम ठेवायची आहे. आपल्या घराच्या आतमध्ये जी उत्तर दिशा असते त्या उत्तर दिशेला ठेवा. नाही तुम्ही तिजोरीत ठेवली तरीही चालेल किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तरीही चालेल किंवा मग तुम्ही तुमच्या जे घर आहे घराच्या वरचा जो भाग असतो तुम्ही तिथे जरी बांधली तरीही चालेल. याने नेहमी घरात बरकत येत राहील. जसं की दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं चांदी खरेदी केली किंवा एखादी शुभ गोष्टी घेतली तर असं म्हटलं जातं की त्या वस्तूने आपल्या घरात बरकत येते. त्याच पद्धतीने जर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी केला तर या उपायाने तुमच्या घरात बरकत येईल. कारण 1 रुपयांचं नाणं असेल किंवा तांदूळ दोनही गोष्टी लक्ष्मी स्वरूप आहेत आणि या दोनही गोष्टी जेव्हा अभिमंत्रित कराल, दोनही गोष्टींचा जो सांगितलेला आहे तो उपाय कराल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या घराकडे लक्ष्मी प्रसन्न होईल, लक्ष्मी आकर्षित होईल, तुमची गरिबी कुठेतरी नष्ट होईल
होत जाईल आणि तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल. तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.